तर नमस्कार मित्रांनो, मी आज तुम्हाला ग्रँड विटारा झेटा मॉडेल दाखवणार आहे. बघू शकता समोरचा फ्रंट व्ह्यू अशा प्रकारे तुम्हाला भेटून जाईल. याच्यामध्ये तुम्हाला DRLs भेटतील इथे. त्यानंतर तुम्हाला प्रोजेक्टर हेडलॅम्प भेटेल, त्यानुसार फॉग लॅम्प पण भेटेल. ठीक आहे. परत तुम्ही बघू शकता इकडच्या बाजूला ORVM वरती इंडिकेटर दिलेलं आहे. परत कीलेस एंट्री दिलेली आहे. खिशात चावी ठेवा आणि बटन प्रेस करून डोर ओपन करा. चावी काढायची गरज नाही आहे. इकडून या इकडं. हे बघा, 4 पॉवर विंडो विथ ऑटोचं फंक्शन दिलेलं आहे तुम्हाला. त्यानुसार तुम्ही दोन्ही साईडचे जे ORVM आहेत ते तुम्ही इथून इलेक्ट्रिकली लेफ्ट राईट ॲडजस्ट करू शकता. ऑटो फोल्डिंग पण होतात याच्यामध्ये. ठीक आहे. परत इथे तुम्हाला सेंटर लॉकचं बटन दिलेलं आहे. परत हे डोर ओपन की दिलेली आहे. परत तुम्हाला विंडोज लॉकचा फंक्शन दिलेला आहे. तुम्ही इथून लॉक अनलॉक करू शकता. सेंटर परत तुम्हाला इंजिन स्टार्ट स्टॉपसाठी इथे पुश स्टार्ट स्टॉप बटन दिलेलं आहे. इथून तुम्ही इंजिन स्टार्ट स्टॉप करू शकता. AC वेंटसाठी तुम्हाला इथे ॲडजस्टमेंट दिलेलं आहे. ऑन ऑफ पण इथून होतं, स्पीड पण इथून ॲडजस्ट होती. ठीक आहे. परत तुम्हाला डिजिटल क्लस्टर दिलेलं आहे. डिजिटल म्हणजेच ॲनालॉग दिलेलं आहे. त्याच्यामध्ये तुम्ही इथे ॲनालॉग बघू शकता, इथे आणि इथे 220. इंटेरियर तुम्ही बघू शकता. अशा प्रकारे तुम्हाला इंटेरियर इथे बघण्यासाठी भेटून जाईल. इंटेरियर तुम्हाला अशा प्रकारे थीम या ठिकाणी दिलेली आहे इंटेरियरची. दरवाजा ओपन. हा आर्मरेस्ट तुम्हाला असा ॲडजस्टमेंट वाला भेटेल इथे या ठिकाणी. असं तुम्ही ॲडजस्ट करू शकता. हँड ब्रेक दिलेला आहे इथे. 5 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन दिलेलं आहे विथ 10 इंचेस स्क्रीन दिलेली आहे. 10 इंचेसची स्क्रीन. याच्यावरती तुम्ही अँड्रॉइड ऑटो, ॲपल कारप्ले विथ वायर कनेक्टिव्हिटी दिलेली आहे. वायर कनेक्ट करून तुम्ही चालवू शकता या ठिकाणी. परत इथे तुम्हाला डिजिटल तुम्हाला इथं ACचे HVAC पॅनल दिलेला आहे. डिजिटल म्हणजे फिजिटल आहे ॲक्च्युली. इथे तुम्ही बटनानुसार स्पीड तुम्ही फॅनची सेट करू शकता. इथे तुम्ही टेम्परेचर सेट करू शकता. परत इथे AC ऑन ऑफचं बटन दिलेलं आहे. ऑटोमॅटिक AC दिलेलं आहे. ऑटोमॅटिकली तुम्हाला टेम्परेचर वगैरे, क्लायमेट वगैरे कंट्रोल करून देतं आहे. फ्रंट डिफॉगरचं तुम्हाला इथे बटन दिलेलं आहे. रिअर डिफॉगरचं दिलेलं आहे बटन इथे तुम्हाला. ACचा थ्रो तुम्हाला कसा पाहिजे त्यानुसार तुम्ही ठरवू शकता. परत हा स्किड गाडी तुमची जर चिखलामध्ये वगैरे घसरत असेल तर तुम्ही हा बटन ऑन करू शकता. तुमची गाडी तुम्हाला स्टेबिलिटी तुम्हाला इम्प्रूव्हमेंट भेटेल चालू केल्यानंतर. परत तुम्हाला हा CNG गाडी असल्यामुळे इथे CNGचा बटन दिलेला आहे. तुम्ही पेट्रोल टू CNG, CNG टू पेट्रोल इथून स्विच करू शकता बटननुसार. ठीक आहे. परत तुम्हाला स्टेअरिंग अशा टाईपमध्ये तुम्हाला बघायला भेटेल मारुती सुझुकीची. याच्यामध्ये तुम्ही इथं मोड वगैरे सेट करू शकता. परत त्यानुसार इथं म्यूट वगैरे, चॅनल चेंज, व्हॉल्यूम अप डाऊन तुम्ही इथून करू शकता. तुम्हाला इथे या ठिकाणी क्रूज कंट्रोलचं बटन दिलेलं आहे. इथून स्टार्ट स्टॉप क्रूज कंट्रोल करू शकता. स्पीड वगैरे इथून सेट करू शकता, जेणेकरून हायवेला तुमच्या पायांना त्रास होणार नाही. ठीक आहे. परत तुम्हाला इथे USB पोर्ट दिलेला आहे चार्जिंगसाठी. तुम्ही इथे लावू शकता. अँड्रॉइड ऑटो वगैरे इथूनच कनेक्ट करू शकता तुम्ही. इथे तुम्हाला चार्जरसाठी एक्स्ट्रा पोर्ट दिलेला आहे. त्यानुसार इथे रिअर एसिवेंट तुम्ही बघू शकता. क्रोम फिनिश प्लस ब्लॅक फिनिशमध्ये दिलेला आहे. परत इथे लेदरच्या तुम्हाला हे दिलेले आहे. लेदर तुम्ही ग्लो बॉक्स बघू शकता. अशा प्रकारे तुम्हाला ग्लो बॉक्स बघायला भेटेल. परत तुम्हाला 4 विंडोजला असे बटन थ्रू ॲक्सेस दिलेले आहे. तिथून तुम्ही 4 विंडो ॲक्सेस करू शकता. ठीक आहे. परत तुम्हाला इथे ऑटो डिमिंग IRVM दिलेलं आहे, जेणेकरून मागच्या गाडीचा जर फोकस तुमच्या आरशावरती पडला, जेणेकरून तुमच्या डोळ्यावर येणार नाही. त्यानुसार तुम्ही इथे सेट करू शकता. ऑटो ऑन ऑफ तुम्ही इथं बटन दिलेलं आहे, इथे थ्रू करू शकता. इथे लाईट तुम्हाला ब्लिंक केलेलं दिसेल, तेव्हा तो ऑन होईल असं तुम्हाला समजेल. इथे तुम्हाला लाईटचं बटन दिलं आहे. तुम्ही इथं ऑटो ऑफ, ऑटो आणि कंटिन्यू ऑन असा बटन आहे तिथे दिलेले आहे तुम्हाला. डोर ओपन केल्यानंतर ऑटोवरती ठेवल्यानंतर डोर ओपन केला तुम्ही तर हा ऑन होईल, डोर बंद केला तर ऑफ होईल. ठीक आहे. परत त्याच्यानुसार तुम्हाला हा सन वायझर दिलेला आहे. इथे तुम्ही सन वगैरे. परत व्हॅनिटी मिरर ड्रायव्हर साईड प्लस को ड्रायव्हर साईडला सुद्धा तुम्हाला या ठिकाणी व्हॅनिटी मिरर बघायला भेटणार आहे तुम्हाला विथ LED लॅम्प. ठीक आहे. व्हॅनिटी मिरर तुम्हाला दोन्ही साईडला बघायला भेटणार आहे. परत तुम्हाला या ठिकाणी इथं तुम्हाला फास्टॅग ठेवा किंवा
तुमचा गॉगल वगैरे इथे ठेवू शकता. त्यासाठी तुम्हाला एक सेपरेट बॉक्स दिलेला आहे, तुम्ही जेणेकरून इथे तुमचे ॲक्सेसरीज वगैरे ठेवू शकता. तर मित्रांनो इथे बघू शकता तुम्हाला रिअर एसी व्हेंट्स दिलेले आहेत. रिअर एसी व्हेंट तुम्ही इथे ॲडजस्ट करू शकता अशा प्रकारे. इथून तुम्ही थ्रो तुमचा ॲडजस्ट करू शकता. इथून तुम्ही ऑन ऑफचं बटन दिलेलं आहे, स्पीड वगैरे इथून सेट करू शकता. इथे तुम्हाला चार्जिंगसाठी 2 पोर्ट दिलेले आहेत, टाईप सी आणि USB. टाईप सी तुम्ही अशा प्रकारे असा टाईप सी कॉर्ड तुम्ही इथे लावून तुमचा मोबाईल वगैरे जे काय असेल ते चार्ज करू शकता. ठीक आहे. परत हा इंटेरियर बघू शकता बॅक साईडचा तुम्हाला अशा प्रकारे इंटेरियर भेटेल विथ आर्मरेस्ट. हात ठेवण्यासाठी तुम्हाला दिलेले आणि कप होल्डरसुद्धा दिलेले. इथे तुम्ही बियर असेल किंवा तुमचे कॉफीचे मग असेल तुम्ही इथे ठेवून ड्रिंक करू शकता. परत त्यानुसार तुम्हाला इथे मागच्या बाजूला पार्सल ट्रे दिलेला आहे. पार्सल ट्रेवरती तुम्ही तुमच्या हिशोबाने असं काही ठेवू शकता, असं काही हे नाही आहे. तुम्हाला नेकरेस्टसाठी 3 तुम्हाला हे दिलेले आहेत नेकरेस्ट. इथे एक येतो, इथे एक येतो, इथे एक येतो पण काढलेला आहे. हा तुम्ही बघू शकता इथे दिलेला आहे. ठीक आहे. परत छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही बघू शकता. इथे तुम्हाला या ठिकाणी लाईटचं हे दिलेलं आहे तुम्हाला इथे, आणि इथे बॅक साईडला हे तुम्हाला टाटामध्ये वगैरे अशा लाईट्स वगैरे तुम्हाला बघायला भेटणार नाहीत. ठीक आहे. इथेच तुम्हाला बटन दिलेलं आहे, इथून ऑन ऑफ करू शकता तुम्ही. ठीक आहे. परत तुम्हाला अशा प्रकारे इथून तुमचे जे सीट आहेत तुम्हाला हे आर्मरेस्ट फोल्ड करायचं आहे. तुम्हाला जर बूट स्पेस कमी पडत असेल तर हे 2 हुक ओपन करायचे आहेत आणि सीटला तुम्ही अशा प्रकारे खाली टाकू शकता. 60-40 मध्ये ही सीट तुम्हाला अशी ऑन ऑफ करायला भेटेल. तुम्ही फक्त एवढी पण सीट खाली करू शकता किंवा ही पण तुम्ही डाऊन करून तुमचा बूट स्पेस वाढू शकता. 2 जण ट्रॅव्हल करत असतील तर तुम्हाला हा स्पेस वापरायला भेटतो. इथे तुम्हाला CNGचा टँक दिलेला 10 किलोचा टँक तुम्हाला या ठिकाणी बघायला भेटेल आणि तुम्हाला बूट स्पेस ठीकठाक दिलेला आहे या ठिकाणी. बूट स्पेस पण मी तुम्हाला थोड्या वेळाने दाखवतो, व्हिडिओ जसा एक्सटिरियर मी दाखवल तसा. तर बघू शकता बॅक साईडचा लुक तुम्हाला अशा प्रकारे भेटून जाईल. याच्यावरती तुम्हाला जवळ आहे थोडं, या ठिकाणी तुम्हाला डिफॉगर लाईन्स दिलेले आहेत. फॉगी सीझनमध्ये तुमच्या काचेवरती फॉग वगैरे जमा झाला असेल तर तुम्ही आतमध्ये बटन दिलेलं ते ऑन केल्यानंतर डिफॉगर ऑन होतील. ह्या लाईन्स गरम होऊन तुम्हाला काचेवरचं पूर्ण फॉग तुम्हाला क्लीन करून भेटेल. तुम्हाला रिअर वायपर दिलेला आहे. वायपरसोबत तुम्हाला याच्यामध्ये वॉशर भेटत नाही. ठीक आहे. परत तुम्हाला शार्क पिन अँटिना दिलेला आहे. या ठिकाणी तुम्हाला इथे इंडिकेटरची लाईट दिलेला आहे. ठीक आहे. ते मारुती सुझुकीचा लोगो तुम्हाला या ठिकाणी बघायला भेटेल. परत ग्रँड विटारा म्हणून तुम्हाला ब्रँड प्रमोशनचा मॅस्कॉट तुम्हाला बघायला भेटेल या ठिकाणी. परत तुम्हाला बूट स्पेसचं आपण जर बघितलं तर तुम्हाला या ठिकाणी बूट स्पेस ठीकठाक असा भेटतो तुम्हाला. आता किती लिटर आहे हा मला बघायला लागेल थोडा, पण तुम्हाला ठीकठाक तुमच्या 2 ते 3 बॅगा आरामशीर बसतील असा तुम्हाला बूट स्पेस दिलेला आहे. पार्सल ट्रेचे हुक तुम्हाला इथे दिलेले. इथून तुम्ही पार्सल ट्रे असा ठेवू पण शकता. परत याला पार्सल ट्रेला तुम्हाला घरी काढून ठेवायचं असेल तर घरी पण काढून ठेवू शकता तुम्ही याला. ठीक आहे. केलंस का? तर मित्रांनो तुम्हाला मी ते गाडीचा चारी बाजूने एकदा व्ह्यू दाखवतो, तुम्ही बघून घ्या. बघू शकता तुम्हाला इथे ग्रँड विटाराचा लोगो, मारुती सुझुकी, हे लाईट्स तुम्हाला दिले टेल लाईट्स. परत इथे तुम्हाला को ड्रायव्हर साईडला तुम्हाला कीलेस एंट्रीचं बटन दिलेलं आहे. परत यासमोर तुम्ही बघू शकता अलाय व्हील्स तुम्हाला या ठिकाणी बघायला भेटतील चारही बाजूनी तुम्हाला. परत या जो अलाय व्हील्स तुम्हाला दिलेल्या आहेत ह्या तुम्हाला R17च्या अलाय व्हील्स तुम्हाला या ठिकाणी बघायला भेटतील. परत तुम्हाला 3 या ठिकाणी DRLs बघायला भेटतील. हे तुम्हाला गाडी चालताना ऑन ऑफ केल्यानंतर तुम्हाला व्यवस्थित असा लुक तुम्हाला बघायला भेटेल या ठिकाणी. परत तुम्हाला जसं बघाल तसं ड्रायव्हर साईडला सुद्धा तुम्हाला कीलेस एंट्रीचं बटन दिलेलं आहे. को ड्रायव्हर आणि ड्रायव्हर साईडला दोन्ही साईडला तुम्हाला कीलेस एंट्रीचं बटन या ठिकाणी ग्रँड विटारा प्रोव्हाइड करतो. मारुती सुझुकीवाले थोडे नेक्स्ट लेवल आहेत.